नमस्कार. महाराष्ट्रातील समाजसुधारक या सिरीज अंतर्गत आपण पुढचे आपले समाजसुधारक पाहणार आहोत. ते म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. त्यांचा कार्यकाळ सर्वात पहिले आपण अभ्यासतो. त्यांचा कार्यकाळ आहे 1812 ते 1846. खूप कमी काळ लाभला त्यांना, 1812 ते 1846. त्यानंतर त्यांचा जन्म कुठे झाला? पोंभुर्ले, रत्नागिरी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. नेक्स्ट पाहू. कार्य काय आहे त्यांचे? 13व्या वर्षी इंग्रजी शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. ते खूप हुशार व्यक्ती होते, त्यामुळे 13व्या वर्षी त्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. गणित विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं. गणित विषयात प्रावीण्य मिळवलं असल्यामुळे ते विद्यार्थी दशेत असतानाच गणिताचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. म्हणजे गणितात अत्यंत हुशार व्यक्ती होते, त्यामुळं त्यांना डायरेक्ट विद्यार्थी दशेतच शिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. 1830 मध्ये 18व्या वर्षी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव व डेप्युटी सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. हे लक्षात ठेवायचं. 1830 मध्ये 18व्या वर्षीच हा प्रश्न विचारला जातो. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव व डेप्युटी सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. शासनातर्फे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून नेमणूक केली होती. हे पण महत्वाचं आहे. शासनाने त्यांना अक्कलकोटचे युवराज होते त्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. तसेच या दरम्यान त्यांनी अक्कलकोटला असणारी कानडीचा अभ्यास केला होता. 6 जून सर्वात महत्वाचं कार्य बाळशास्त्री जांभेकरांचं काय आहे? त्यांना दर्पणकार म्हणतात. त्या मराठीत वृत्तपत्र चालू करणारे पहिले व्यक्ती होते. दर्पण नावाचं वृत्तपत्र मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आहे, ते त्यांनी सुरू केलं होतं 6 जून 1832. त्यामुळे 6 जानेवारी 1832 ला, त्यामुळे 6 जानेवारी हा मराठी भाषेतली वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र शासनातर्फे. मराठीतले पहिले वृत्तपत्र होते. 8 पानी वृत्तपत्र इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत त्यांनी प्रकाशित केले. त्यांना दर्पणकार असं म्हणलं जायचं, हे तुम्ही लक्षात ठेवा. दर्पणकार असं त्यांना म्हणलं जात होतं. 1834 साली जांभेकर एल्फिस्टन कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. भारतीय शिलालेख व ताम्रपाठाचे त्यांनी वाचन केले. 1840 मध्ये दर्पण साहित्यिक बंद झाले. 1840 मध्ये मराठीतले पहिले मासिक त्यांनी सुरू केलं, दिग्दर्शन. म्हणजे पहिल्यांदा 1832 मध्ये दर्पण सुरू झालं आणि 1840 मध्ये ते बंद झालं, त्यामुळे लगेच दुसरं सुरू केलं. म्हणजे त्यांचं वृत्तपत्र क्षेत्रात पण काम आहे, शिक्षक म्हणून आहेत आणि ते एक विशाल व्यक्ती होते. त्या 1846 मध्ये अवघ्या वयाच्या 36व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे 46 नंतर त्यांचं कार्य नसणार. 1840 मध्ये जेम्स कर्नाक यांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली. ही पदवी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वृत्तपत्रकार होते, दर्पण, त्यानंतर दिग्दर्शन सुरू केले. ते एक साहित्यिक होते, त्यामुळे त्यांच्या ग्रंथ संपदा अभ्यासणं गरजेचं आहे. शून्य लब्धी हे सर्वात त्यांचं फेमस बुक आहे, त्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारला जातो. शून्य लब्धी म्हणलं बाळशास्त्री जांभेकर, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर बाल व्याकरण, साल संग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, म्हणजे इतिहासावर त्यांनी पुस्तक लिहिलं. इंग्लंड देशाची बखर, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास. त्यानंतर भूगोल, विद्या व ज्योतिषशास्त्रावर, भूगोलावर पण त्यांची ग्रंथ आहेत. त्यानंतर आपण त्यांच्याविषयी आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते पाहणार आहोत. आपल्याला प्रश्नातर्फे नक्की बाळशास्त्री जांभेकरांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे, आयोगाला बाळशास्त्री जांभेकरांविषयी विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे, हे PYQ म्हणून समजतं. त्यामुळं कोणताही समाज सुधारक तुम्ही घेतला तर आयोगाला आतापर्यंत आलेले PYQ पाहणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला समजतं की नक्की आपल्याला अभ्यास कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचा. तर आपण त्यांच्यावर आलेले आतापर्यंत सर्व प्रश्न पाहणार आहोत. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजे नुकताच आलेला आहे, 2023 मध्ये हा प्रश्न आला होता. पुढील वाक्य यांच्याविषयी आहेत. म्हणजे हा फॉर्मॅट तुम्ही पाठ करून ठेवा. म्हणजे एखादा समाज सुधारक दिला जातो आणि त्यांच्याविषयी 4 वाक्य दिले असतात. त्या 4 वाक्यातून आपल्याला शोधायचं असतं की ते कोणते समाज सुधारक आहेत. जनरली 4 वाक्य दिले असतं, 1 वाक्य तरी आपल्या ओळखीचं असतं, कारण आपण मिनिमम डाटा लक्षात ठेवलेला आहे. तसंच PYQ अनालिसिस केलेली. इथं पण आपल्याला बघा, महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. आता बऱ्याच लोकांनी बजावली, आपल्याला सांगता येणार नाही. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तकं लिहिली. पाठ्यपुस्तके पण बऱ्याच लोकांनी लिहिले. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी ह्या एकाच याच्यावरून आपल्याला
पर्यायावरून कळतं की ते बाळशास्त्री जांभेकर आहेत म्हणून. उत्तर 3 लगेच येऊन जातं. म्हणजे पहा, तुम्हाला एक मिनिमम डाटा जरी तुमच्याकडे असला तरी तुमचं काम होऊन जातं. केशवराव भवाळकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले. म्हणजे आता हे 4 वाक्य आहेत, त्यातले तुम्हाला हे फिक्स माहित होतं क. मग आता बाकीचे आहेत तुम्ही त्या तुमच्या नोट्समध्ये ऍड करून घ्या. बाळशास्त्री जांभेकर त्याचं उत्तर. अशा प्रकारे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन आयोगाने कधी विचारलाय? कंबाईन मेन्स 2020 ला, म्हणजे नुकताच विचारलेला प्रश्न आहे बाळशास्त्री जांभेकरांवर. कंबाईन मेन्स 2020 ला काय प्रश्न विचारलाय पाहू आपण. मुंबई इलाख्याचे शिक्षण तपासनीस आणि इल्फिशन कॉलेजचे प्राध्यापक म्हणून कोण कार्य केले? आपण पाहिलं की त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. तर महात्मा फुले तर नाहीत. महात्मा फुलेंनी कधीच प्राध्यापक म्हणून काम केलं नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पण नाही केलं, हे पण तुम्ही जाणता. तसंच ते तपासनीस पण कधी नव्हते. तसे लोकहितवादी पण नव्हते. मग आपल्याला राहतात फक्त इलिमिनेशन राऊंडनी बाळशास्त्री जांभेकर. मुंबई इलाख्याचे शिक्षण तपासनीस होते आणि इल्फिशन कॉलेजचे प्राध्यापक होते. म्हणजे इलिमिनेशन राऊंडनी तुम्ही सहज उत्तरापर्यंत जाऊ शकता. त्यामुळे फार काही डाटा लक्षात ठेवण्याची गरज नाही. आता आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीमध्ये पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? STI मेन्स 2016 ला हा प्रश्न आला होता. कोणते पुस्तक लिहिले? म्हणजे आपल्याला यापैकी एकच पुस्तक असेल. कोणते म्हणले? त्यानंतर इतिहास नावाचं पुस्तक त्यांनी काही लिहिलं नाही. व्याकरण पण हे नावाचं पुस्तक नाही लिहिलं. छंदशास्त्र पण नाही लिहिलं. तर त्यांनी शून्य लब्धी, मी आधीच सांगितलं की हे फेमस पुस्तक आहे त्यांचं आणि त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपण पाहिले की त्यांचे अनेक ग्रंथ आहेत, पण एक असा ग्रंथ आहे की जो आयोगाला आपल्याकडून अपेक्षित आहे, मग तो आहे शून्य लब्धी. म्हणजे आपलं काम आहे की शून्य लब्धी पाठ करून ठेवणं. शून्य लब्धी बी उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वृत्तपत्राविषयी कोणती विधाने योग्य आहेत? वृत्तपत्राविषयी कोणती विधान योग्य आहेत? म्हणजे काही स्टेटमेंट दिलेले आहेत, तर ते त्यातलं कोणतं योग्य आहे? आपण बाळशास्त्री जांभेकर अभ्यासले तर त्यांच्याविषयी पाहू आपण. बस स्टेटमेंट बघा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी इंदू प्रकाश हे वृत्तपत्र चालवले का नाही? त्यांचे 2 वृत्तपत्रे होते. बी वाला गेला. मग एक तर उत्तर 3 असेल किंवा 2 असेल. तर इतर ज्यावेळेस समाज सुधारक पाहू त्यावेळेस आपण बाकीचे पण आपल्याला पाहता येईल. तर इंदू प्रकाश त्यांनी चालवले नाही. त्यांचे 2 वृत्तपत्र होते आपण जे पाहिले ते. पहिलं म्हणजे दर्पण आणि दुसरं होतं दिग्दर्शन. म्हणजे इंदू प्रकाशचा त्यांचा संबंध नाही, त्यामुळे ते बी स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि इलिमिनेशन पण होतं. खालील जोड्या जुळवा. म्हणजे आयोगाचे क्वेश्चन फॉर्मॅट तुमच्या लक्षात येतात का? आयोग 4 स्टेटमेंट देतं आणि कोणते समाज सुधारक हे ओळखतं. त्यांचं एखादं कार्य दिलं जातं, हे कोणत्या समाज सुधारकांनी केलंय, आणि त्यांचं वृत्तपत्र किंवा त्यांनी साहित्य लिहिले ते दिले जातात, ते आपल्याला ओळखायचे असतात. परत जोड्या लावायला अशा फॉर्मॅटमध्ये एक प्रश्न विचारला जातो. आता 1805 मध्ये मराठी भाषेचे व्याकरण कुणी प्रसिद्ध केले? तर ते विल्यम कॅरे आहेत. 1 तर 4. तर अक्कलकोटचे राजपुत्राचे शिक्षक आपण आपल्या डाटामध्ये बघितले. अक्कलकोटला राजपुत्राचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली होती आणि त्याच ठिकाणी त्यांनी कानडी भाषेचा अभ्यास केला होता, हे आपण जाणता. मग ते कोण होते? बाळशास्त्री जांभेकर. 2 च 3. 1921 मध्ये पुण्यात संस्कृत पाठशाळा स्थापन झाली होती. ती कुणी? चापलिन यांनी. आणि अरुणोदय हे आत्मचरित्र तुम्ही आपण बाबा पद्मजी यांच्याविषयी पण पाहणार आहे, त्यावेळेस कळेल की त्यांचं ते आत्मचरित्र आहे. त्यामुळे हे 3 नंबरचं उत्तर आहे. आता जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. आता हा एक फॉर्मॅट असतो. म्हणजे 3-4 समाज सुधारक क्लब केले जातात आणि त्यांचे कार्य दिलेले जातात. आता आपण या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी पाहतो. तर त्यांचं कार्य काय आहे? सेंट्रल हिंदू कॉलेज स्थापना केली का नाही त्यांनी? नॉर्मल स्कूलची न केली का नाही? त्यांनी काय केलं? ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेले श्रीपाद शेषाद्री यांना परत शुद्धीकरण करून आपल्या धर्मात घेतले. म्हणजे ख्रिस्ती लोकांनी आपल्या लोकांचे जे कन्व्हर्जन होत होतं ते त्यांनी थांबवण्याचं कार्य केलं आणि एक नारायण शेषाद्री म्हणून होते, त्यांना परत आपल्या हिंदू धर्मात घेतलं. बाळशास्त्री जांभेकरांना बाबत खालीलपैकी कोणते विधाने वाचावं? योग्य पर्याय निवडा. एल्फिशन महाविद्यालयात ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक होते. आपल्या डाटामध्ये हा डाटा आहे ते. आणि आयोगाने याच्या आधी पण विचारलेला आहे, तो सेपरेट विचारलेलं होतं. बघा,
तेच गोष्टी असतात ते परत परत विचारले जातात. मग एल्फिन्स्टन महाविद्यालय ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक होते, हे आधी याच्या आधी विचारलेला प्रश्न आहे, तोच परत 4 स्टेटमेंट मध्ये आणला त्यांनी. नीतिकथा व संग्रह साहित्याचे त्यांनी लेखन केलं, हे पण बरोबर आहे. न्यायाधीश नारायण चांदवरकर यांनी इंदू प्रकाशतील एका लेखामध्ये त्यांनी त्यांचा राजकीय ऋषी असा उल्लेख केला. आता 2 स्टेटमेंट आपल्याला समजलेच, ए आणि बी बरोबर आहेत, म्हणून हे गेला. इथं ए नाही, हा पण गेला. एक तर वरीलपैकी सर्व असन किंवा एबीसी बरोबर असन, आणि डी, आपण डी कडे पाहू. आता 2 एलिमिनेट झालेत, मग आपण आपला फोकस राहतोय फक्त डी वर. डीचं काय करायचं, हे सी तर बरोबरच असणार. 1840 मध्ये ते रॉयल जिओग्राफी सोसायटी ऑफ लंडनचे सदस्य म्हणून निवडले गेले होते. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, त्यामुळे डी चुकला. मग उत्तर येईल अ ब क, ड चुकीचं आहे. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन डिपार्टमेंटचे ते सेक्रेटरी होते. म्हणजे 4 स्टेटमेंट दिल्यात, तर ते कोणाविषयी हे आपल्याला ओळखायचं असतं. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आपल्या डाटामध्ये आहे, एकाच याच्यावरून येऊन जातं की बाळशास्त्री जांभेकर. मग एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये ते गणित व आता ह्याच्यावर बघा, एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटचे ते सहाय्यक प्राध्यापक होते, यावर 3-4 वेळा आयोगाने प्रश्न आलाय. म्हणजे आयोगाचा हाच दृष्टिकोन आहे की त्यांचं की कार्य काय आहे एल्फिन्स्टन हायस्कूल विषयी, तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 3-4 वेळा हे स्टेटमेंट आलेले आहे आयोगाने. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये ते गणित व शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलं होतं. त्यांनी शास्त्र व गणितावर लेखन केलं होतं, हे पण बाळशास्त्री जांभेकरांविषयी. दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी त्यांचे विद्यार्थी होते. आता हे जे स्टेटमेंट तुमच्या नोट्समध्ये नसतील ना, ते तुम्ही लिहून घ्यायचे. म्हणजे आपल्या नोट्स ह्या कायम अपग्रेड झाल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस PYQ वाचता किंवा टेस्ट सिरीज देता, तर ती महत्वाचा डाटा असतो, त्या तुम्ही नोटमध्ये ऍड करत जा. आणि मी जो डाटा दिलाय तो एक, म्हणजे असा एखाद्या समाज सुधारकाविषयी तुम्ही तुमचा जर डाटा बनवला ना, ते लक्षात राहण्याला सोपं जातं. आणि आयोगाने जर प्रश्न विचारले तर तुम्हाला सहज उत्तर त्याची देता येतं. त्यामुळे तो तुमचा डाटा असावा, तुम्ही स्वतः त्याच्या नोट्स काढलेले असावे, आणि त्या नोट्स काढताना त्या कायम इव्हॉल्व्ह झाल्या पाहिजे. म्हणजे नवीन जर तुम्हाला डाटा मिळत असेल PYQ आणि टेस्ट सिरीज थ्रू, तर तो तुमच्या नोट्समध्ये कायम ऍड झाला पाहिजे. आता इथं जर वेगळं स्टेटमेंट असेल तुमच्या नोट्समध्ये नाही, तर तो ऍड करून घ्या बाळशास्त्री जांभेकर विषयी. आणि असा फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आला ना, चुकायच नाही पाहिजे, हा बरोबरच येतो. कारण 4 स्टेटमेंट दिले जातात, 4 स्टेटमेंट मधील एकतरी स्टेटमेंट आपल्या ओळखीचं असतं, त्यामुळे हा प्रश्न चुकणं अपेक्षित नाही. आता ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपली पारंपरिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजे असा विचार करून डॅश डॅश यांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचे प्रकाशन केले. ती पहिली छापील ज्ञानेश्वरी होई. पहिली म्हणलंय बघा, मग पहिली असं कोण करील? सावरकर नाही करील, सावरकर नाही करणार, त्यांचा नंतरचा कार्य. सेजवलकर यांचा इथं संबंध नाही, कारण हे आपल्याला समाज सुधारक अभ्यासाला नाही येत. आपल्याला अभ्यासाला बाळशास्त्री जांभेकर आणि तरखडकर या 2 पैकी एक व्यक्ती असतील. आणि पहिली म्हणजे यांचा कार्यकाळ आधी असल्यामुळं, आणि त्यांनी ख्रिश्चन मिशनरीच्या धर्मप्रसाराला विरोध केला होता. आपण शेषाद्री प्रकरणात पाहिलं की ते शेषाद्रींना परत हिंदू धर्मात त्यांनी घेतलं होतं. मग त्यांचं कार्य हे ख्रिश्चन धर्म प्रसार करत होते, त्याला विरोध करण्यासाठी होतं. आणि आपली जी पारंपरिक संस्कृती ते जपण्याच्या संबंधित कार्य होतं. एक ढोबळमानेने आपल्याला लक्षात येईल. आणि असा जर एखाद्या समाज सुधारकाला तुम्हाला समजलं की त्यांचं विचारसरणी नक्की काय होती, त्या विचारसरणीवरून अननोन क्वेश्चनचे उत्तर आपल्याला देता येतात. तर ते बाळशास्त्री जांभेकर हे तुम्हाला लक्षात येईल. थँक्यू फॉर लिसनिंग. आमचा YouTube चॅनल आहे द टार्गेट MPSC, आणि टेलिग्राम चॅनल आहे द टार्गेट MPSC या नावाने. तर ते तुम्ही जॉईन करा, आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.